मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण भारतीय भूगोलावरील काही महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत, जे प्रत्येक परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त आहेत. तर चला लगेच सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1. भारताची दक्षिण-उत्तर लांबी किती आहे? उत्तर आहे 3214 किलोमीटर. प्रश्न क्रमांक 2. भारताची पूर्व-पश्चिम रुंदी किती आहे? 2933 किलोमीटर. प्रश्न क्रमांक 3. कोणत्या 7 देशांना भारताची सरहद्द भिडलेली आहे? उत्तर आहे पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ, भूतान, म्यानमार, चीन व अफगाणिस्तान. प्रश्न क्रमांक 4. भारताचे क्षेत्रफळ किती आहे? उत्तर आहे 32,87,469 चौरस किलोमीटर. प्रश्न क्रमांक 5. भारताच्या भूसरहद्दीची एकूण लांबी किती आहे? उत्तर आहे 15,200 किलोमीटर. प्रश्न क्रमांक 6. भारतास किती किलोमीटर लांबीचा किंवा किमीचा समुद्र किनारा लाभला आहे? उत्तर आहे 7,517 किलोमीटर. प्रश्न क्रमांक 7. भारतातील प्रमुख पर्वतरांगा अथवा पर्वत प्रणालींची संख्या किती आहे? उत्तर आहे 7. प्रश्न क्रमांक 8. भारत व श्रीलंकेच्या दरम्यान मन्नारच्या आखातात कोणते भारताच्या मालकीचे महत्त्वाचे बेट आहे? उत्तर आहे पंबन. प्रश्न क्रमांक 9. ड्युरांड रेषा कोणत्या 2 देशांमधील सरहद्द दर्शविते? उत्तर आहे पाकिस्तान व अफगाणिस्तान. प्रश्न क्रमांक 10. भारतातील कोणत्या राज्याच्या सीमा जास्तीत जास्त म्हणजे 7 राज्यांना भिडलेल्या आहेत? उत्तर आहे आसाम. प्रश्न क्रमांक 11. कोणत्या प्रमुख पश्चिम वाहिनी नद्या अरबी समुद्रास मिळतात? उत्तर आहे नर्मदा व तापी. प्रश्न क्रमांक 12. अरण्याखाली सर्वाधिक प्रदेश असलेले राज्य कोणते? उत्तर आहे मध्य प्रदेश. प्रश्न क्रमांक 13. देशातील सर्वात मोठे नैसर्गिक वायूचे साठे मुंबईजवळच्या कोणत्या क्षेत्रात आहेत? उत्तर आहे मुंबई हाय. प्रश्न क्रमांक 14. एव्हरेस्ट हे जगातील सर्वोच्च शिखर हिमालय पर्वतात नेपाळमध्ये आहे, त्यास कोणत्या नावाने ओळखले जाते? उत्तर आहे सागरमाथा. प्रश्न क्रमांक 15. भारतातील कोणत्या पर्वतरांगा मोसमी वाऱ्याच्या दिशेला समांतर पसरलेल्या आहेत? उत्तर आहे अरवली. प्रश्न क्रमांक 16. जयसमुद्र सरोवरात उगम पावणारी नदी कोणती? उत्तर आहे साबरमती. प्रश्न क्रमांक 17. कोणत्या प्रकारच्या खडकात दगडी कोळशाचे साठे आढळतात? उत्तर आहे स्तरीत. प्रश्न क्रमांक 18. भारताला पृथ्वीच्या कोणत्या गोलार्धातील स्थान लाभले आहे? उत्तर आहे उत्तर गोलार्धातील. प्रश्न क्रमांक 19. दक्खनच्या पठारावरील कोणत्या खडकांचा थर प्राचीन काळी होऊन गेलेल्या ज्वालामुखीच्या उद्रेकांचा निर्देश करतो? उत्तर आहे बेसॉल्ट. प्रश्न क्रमांक 20. कोणत्या ठिकाणी बंगालचा उपसागर व अरबी समुद्र एकमेकांना मिळतात? उत्तर आहे कन्याकुमारी. कन्याकुमारीमधील ठिकाण विचारलं तर त्याचं उत्तर असेल केप कामोरिन. प्रश्न क्रमांक 21. उत्तराखंड या राज्याची राजधानी डेहराडून ही आहे, झारखंडची रांची ही आहे, तर छत्तीसगडची राजधानी कोणती? तर छत्तीसगडची राजधानी आहे रायपूर. प्रश्न क्रमांक 22. दिसपूर ही आसामची राजधानी आहे, शिलाँग ही मेघालयची, तर आगरताळा ही कोणत्या राज्याची राजधानी आहे? तर उत्तर आहे त्रिपुरा. प्रश्न क्रमांक 23. सिल्वासा ही दादरा आणि नगर हवेली या संघराज्य प्रदेशाची राजधानी आहे. पोर्ट ब्लेअर ही अंदमान आणि निकोबारची, तर कावर्ती ही कोणत्या प्रदेशाची राजधानी आहे? तर याचं उत्तर आहे लक्षद्वीप. प्रश्न क्रमांक 24. कर्कवृत्त भारतातील किती राज्यांमधून जाते? उत्तर आहे 8. प्रश्न क्रमांक 25. भारतात किती वर्षांनी जनगणना करण्यात येते? उत्तर आहे 10. प्रश्न क्रमांक 26. भारतातील पहिला 100% साक्षर जिल्हा कोणता? उत्तर आहे एर्नाकुलम. जर भारतातील पहिला 100% साक्षर किंवा भारतातील पहिले 100% साक्षर राज्य विचारण्यात आले तर त्याचं उत्तर असणार आहे केरळ. प्रश्न क्रमांक 27. भारतात कोणत्या वर्षी पहिली जनगणना पार पडली? उत्तर आहे 1871-1872 या वर्षामध्ये. प्रश्न क्रमांक 28. भारतातील पहिले 100% साक्षर राज्य कोणते? उत्तर आहे केरळ. प्रश्न क्रमांक 29. देशाच्या उत्तर भागात बोलल्या जाणाऱ्या हिंदी, भोजपुरी वगैरे भाषा कोणत्या भाषा गटातील आहेत? उत्तर आहे इंडो आर्यन.
प्रश्न क्रमांक 30. कोणती नदी ही तेलुगू गंगा योजनेशी संबंधित आहे? उत्तर आहे कृष्णा नदी. प्रश्न क्रमांक 31. भारतातील एकमेव जागृत ज्वालामुखी मध्य अंदमान बेट समूहातील एका बेटावर आहे. त्याचे नाव काय आहे? उत्तर आहे बॅरन. प्रश्न क्रमांक 32. भारतातील सर्वात वेगवान रेल्वे कोणती होय? उत्तर आहे वंदे भारत एक्सप्रेस. याआधी कोणती विचारण्यात आलं तर शताब्दी एक्सप्रेस. प्रश्न क्रमांक 33. उत्तर अंदमान बेट समूहातील कोणत्या दोन बेटांवर निद्रिस्त ज्वालामुखी आहेत? उत्तर आहे नारकोंडम व तौर. प्रश्न क्रमांक 34. मन्नारच्या आखातातील आहे. मन्नारच्या आखातातील कच्छतीऊ बेट कोणत्या प्रकारची बेट आहे? कोणत्या प्रकारचे बेट आहे मित्रांनो? क्षमासाही या प्रश्नामध्ये थोड्या चुका झाल्यात. तर प्रश्न असा आहे, मन्नारच्या आखातातील कच्छतीऊ हे बेट कोणत्या प्रकारचे बेट आहे? तर उत्तर आहे प्रवाळ बेट. प्रश्न क्रमांक 35. कोणत्या टेकड्यांमुळे म्यानमार भारतापासून वेगळा झाला आहे? उत्तर आहे पतकोई व मिझो. प्रश्न क्रमांक 36. यमुना घाघरा नदीलाच दुसरं नाव आहे शरयू. यमुना, घाघरा, गोमती, गंडक व कोसी या कोणत्या नदीच्या प्रमुख उपनद्या आहेत? उत्तर आहे गंगा नदी. प्रश्न क्रमांक 37. कोणती नदी तिबेटमधून त्सांगपो नावाने वाहते व अरुणाचल प्रदेशातील सियांगजवळ भारतात प्रवेश करते? उत्तर आहे ब्रह्मपुत्रा. प्रश्न क्रमांक 38. क्षेपणास्त्र प्रक्षेपणाची चाचणी घेण्यासाठी ओडिशाच्या किनाऱ्याजवळ कोणत्या बेटाचा उपयोग केला जातो? उत्तर आहे व्हीलर्स बेट. प्रश्न क्रमांक 39. तेलंगणा राज्यात नंदीकोणा येथे कृष्णा नदीवर कोणते धरण बांधण्यात आले आहे? उत्तर आहे नागार्जुन सागर. प्रश्न क्रमांक 40. कोणत्या ठिकाणी असलेले पक्षी अभयारण्य आशियातील सर्वात मोठे पक्षी अभयारण्य गणले जाते? उत्तर आहे भरतपूर. जर प्रश्न असा आला की भरतपूर हे पक्षी अभयारण्य कोणत्या राज्यात आहे, तर उत्तर असेल राजस्थान. प्रश्न क्रमांक 41. कोसी नदीवर बिहार राज्यात उभारलेल्या जलप्रकल्पाचा फायदा बिहारखेरीज कोणाला होतो? उत्तर आहे नेपाळ. प्रश्न क्रमांक 42. भारतातील सर्वात मोठे गुफा मंदिर कोठे आहे? उत्तर आहे वेरूळ. जर प्रश्न असा विचारण्यात आला वेरूळ हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे, तर औरंगाबाद जिल्हा महाराष्ट्रात आहे. प्रश्न क्रमांक 43. भारतातील सर्वाधिक साक्षर संघराज्य प्रदेश कोणता आहे? उत्तर आहे लक्षद्वीप. भारतातील सर्वाधिक साक्षर जिल्हा जो आहे तो आहे एर्नाकुलम आणि राज्य जे आहे ते आहे केरळ आणि संघराज्य प्रदेश आहे लक्षद्वीप. प्रश्न क्रमांक 44. सिंधू नदी पाकिस्तानमधील कोणत्या शहराजवळ अरबी समुद्रास मिळते? उत्तर आहे कराची. प्रश्न क्रमांक 45. इंदिरा पॉइंट हे भारतातील संघराज्याचे अतिदक्षिणेकडील टोक कोणत्या बेटावर आहे? उत्तर आहे अंदमान आणि निकोबार. प्रश्न क्रमांक 46. देशाच्या दक्षिण भागात बोलल्या जाणाऱ्या तामिळ, तेलुगू वगैरे भाषा कोणत्या भाषा गटात मोडतात? उत्तर आहे इंडो द्राविडी. प्रश्न क्रमांक 47. देशातील कोणत्या जंगलातील बहुसंख्य वाघ नरभक्षक आहेत? उत्तर आहे सुंदरबन. प्रश्न क्रमांक 48. द्राविड भाषा गटातील सर्वात प्राचीन भाषा कोणती? उत्तर आहे तमिळ. प्रश्न क्रमांक 49. कोणता जिल्हा आकारमानाने गुजरातमधील सर्वात मोठा जिल्हा आहे? उत्तर आहे कच्छ. प्रश्न क्रमांक 50. गंगा व ब्रह्मपुत्रा या दोन्ही नद्यांनी आपल्या मुखाजवळ निर्माण केलेल्या त्रिभुज प्रदेशास काय म्हणतात? उत्तर आहे सुंदरबन. प्रश्न क्रमांक 51. भारतातील कोणत्या बेट समूहात किनाऱ्यावर पांढरी वाळू आढळते? भारतातील कोणत्या बेट समूहात किनाऱ्यावर पांढरी वाळू आढळते? उत्तर आहे लक्षद्वीप. प्रश्न क्रमांक 52. एव्हरेस्ट या जगातील अत्युच्च पर्वत शिखराची उंची किती आहे? उत्तर आहे 8,850 मीटर. प्रश्न क्रमांक 53. कैलास, गंगोत्री, बद्रीनाथ, केदारनाथ यांसारखी हिंदू धर्मियांची पवित्र स्थळे ज्या हिमालय पर्वतात वसली आहेत त्या हिमालयास कालिदासने काय म्हटले आहे? उत्तर आहे देवतात्मा. प्रश्न क्रमांक 54. कुलू, मनाली ही थंड हवेची ठिकाणे कोणत्या राज्यात आहेत? उत्तर आहे हिमाचल प्रदेश. प्रश्न क्रमांक 55. अरवली पर्वतात वसलेले माउंट अबू हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? उत्तर आहे राजस्थान.
प्रश्न क्रमांक 56. कोणते शिखर हे अरवली पर्वतातील सर्वोच्च शिखर आहे? उत्तर आहे गुरु शिखर. जर प्रश्न विचारण्यात आला गुरु शिखराची उंची किती आहे, तर उत्तर असणार आहे 1722 मीटर. तसेच जर प्रश्न विचारण्यात आला गुरु शिखर हे कोणत्या पर्वत रांगेतील सर्वोच्च शिखर आहे, तर उत्तर असणार आहे अरवली पर्वतातील. प्रश्न क्रमांक 57. निलगिरी पर्वतातील सर्वोच्च शिखर कोणते? तर उत्तर आहे दोड्डा बेट्टा. जर प्रश्न विचारण्यात आला दोड्डा बेट्टा या पर्वत शिखराची उंची किती आहे, तर 2637 मीटर. जर प्रश्न विचारण्यात आला दोड्डा बेट्टा हे कोणत्या पर्वतातील सर्वोच्च शिखर आहे, तर उत्तर असणार आहे निलगिरी पर्वतातील. प्रश्न क्रमांक 58. कोणते ठिकाण हे सातपुडा पर्वत रांगेतील सर्वाधिक उंचीचे ठिकाण आहे? उत्तर आहे पंचमढी. प्रश्न क्रमांक 59. भारतीय पठाराच्या कोणत्या भागास खनिज संपत्तीचे भांडार असे म्हटले जाते? उत्तर आहे छोटा नागपूर. प्रश्न क्रमांक 60. दख्खनच्या पठारावरील प्रमुख पूर्ववाहिनी नद्या कोणत्या आहेत? उत्तर आहे महानदी, गोदावरी, कृष्णा आणि कावेरी. प्रश्न क्रमांक 61. हम्पी हे विजयनगर साम्राज्याच्या राजधानीचे शहर कोणत्या नदीकाठी वसले होते? उत्तर आहे तुंगभद्रा. प्रश्न क्रमांक 62. उलर व दाल ही गोड्या पाण्याची सरोवरे जम्मू आणि काश्मीरमध्ये आहेत, तर सांबर सरोवर हे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणत्या राज्यात आहे? उत्तर आहे राजस्थान. प्रश्न क्रमांक 63. पुरीजवळ वसलेले चिल्का हे सरोवर कोणत्या राज्यात येते? उत्तर आहे ओडिशा. प्रश्न क्रमांक 64. 2017च्या अहवालानुसार सागरी मत्स्य उत्पादनात कोणते राज्य देशात प्रथम क्रमांकावर आहे? उत्तर आहे गुजरात. प्रश्न क्रमांक 65. कोणती राज्य देशात कापसाच्या उत्पादनात आघाडीवर आहेत? उत्तर आहे गुजरात व महाराष्ट्र. प्रश्न क्रमांक 66. निलगिरी व अन्नामलाई या पर्वताच्या उतारावर कशाचे उत्पादन होते? उत्तर आहे चहा. प्रश्न क्रमांक 67. भारतातील कोणत्या राज्याच्या सीमा पाकिस्तान, चीन व अफगाणिस्तान या 3 देशांशी वेढल्या आहेत? उत्तर आहे जम्मू आणि काश्मीर. प्रश्न क्रमांक 68. भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील महत्त्वाची बंदरे कोणती आहेत? उत्तर आहे मुंबई, कांडला, नावाशेवा, मार्मागोवा, कोची व नवे मंगळुरू. प्रश्न क्रमांक 69. भारताच्या पूर्व किनाऱ्यावरील महत्त्वाची बंदरे कोणती आहेत? उत्तर आहे तुतीकोरीन, विशाखापट्टणम, चेन्नई, परद्वीप, हल्दिया. प्रश्न क्रमांक 70. मिनांबकम हे आंतरराष्ट्रीय विमानतळ कोठे आहे? उत्तर आहे चेन्नई. प्रश्न क्रमांक 71. भारतातील लोहमार्गाचे एकूण किती विभाग पाडलेले आहेत? उत्तर आहे 17. प्रश्न क्रमांक 72. भारताच्या नैऋत्य किनाऱ्याला मलबार किनारा असे म्हणतात, तर आग्नेय किनाऱ्याला काय म्हटले जाते? उत्तर आहे कोरोमंडल किनारा. प्रश्न क्रमांक 73. भारतात खेळाचे साहित्य तयार करण्याचे कारखाने कोणत्या ठिकाणी आहेत? उत्तर आहे दिल्ली, मिरत, आग्रा व जालंधर. प्रश्न क्रमांक 74. भुईमुगाच्या उत्पादनाबाबत कोणते राज्य देशात अग्रेसर आहे? उत्तर आहे गुजरात. प्रश्न क्रमांक 75. ऊसाच्या उत्पादनात देशात आघाडीवर असलेली पहिली 3 राज्य क्रमाने लावा. उत्तर आहे उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि कर्नाटक. ऊसाच्या उत्पादनामध्ये प्रथम क्रमांकावर आहे उत्तर प्रदेश, द्वितीय क्रमांकावर आहे महाराष्ट्र आणि तृतीय क्रमांकावर आहे कर्नाटक. प्रश्न क्रमांक 76. नावा बोटी तयार करण्यासाठी पश्चिम बंगालमध्ये प्रामुख्याने कोणत्या झाडाच्या लाकडाचा वापर करतात? उत्तर आहे सुंदरी. प्रश्न क्रमांक 77. चेन्नई तामिळनाडू राज्याची राजधानी आहे. इम्फाळ ही मणिपूर राज्याची राजधानी आहे, तर टिंबटिंब ही अरुणाचल प्रदेश राज्याची राजधानी आहे. उत्तर आहे इटानगर. इटानगर ही अरुणाचल प्रदेश राज्याची राजधानी आहे. प्रश्न क्रमांक 78. भारतामधील किती राज्यांना समुद्रकिनारा लाभला आहे? उत्तर आहे 9. प्रश्न क्रमांक 79. चंदीगड शहर कोणत्या टेकड्यांच्या पायथ्याशी वसलेले आहे? उत्तर आहे शिवालिक टेकड्या. प्रश्न क्रमांक 80. नावाशेवा येथील जवाहरलाल नेहरू बंदरामुळे कोणत्या बंदरावरील वाहतुकीचा ताण कमी होण्यास मदत झाली आहे? उत्तर आहे मुंबई. प्रश्न क्रमांक 81. पाल्कच्या सामुद्रधुनीमुळे कोणते 2 देश वेगळे झाले आहेत? उत्तर आहे भारत व श्रीलंका. प्रश्न क्रमांक 82. मसुरी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? उत्तर आहे उत्तराखंड. प्रश्न क्रमांक 83. वाळू आणि खडकांचा बनलेला आदमचा पूल कोणत्या 2 देशांमध्ये आहे? उत्तर आहे भारत व श्रीलंका. प्रश्न क्रमांक 84.
देशातील किमान किती टक्के जमीन वनांखाली आणणे हे भारताच्या वनविषयक धोरणाचे उद्दिष्ट राहिले आहे? उत्तर आहे 33%. प्रश्न क्रमांक 85. भारतात युरेनियमच्या खाणी कुठे आहेत? उत्तर आहे जादूगोडा. जर प्रश्न असा विचारण्यात आला, जादूगोडा हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? तर उत्तर असणार आहे झारखंड. प्रश्न क्रमांक 86. तिहार जेल कोणत्या शहरात आहे? उत्तर आहे दिल्ली. प्रश्न क्रमांक 87. उत्तराखंड राज्यातील टिंबटिंब हे देशातील सर्वात उंच धरण होय. उत्तर आहे टेहरी. प्रश्न क्रमांक 88. भारतातील बहुसंख्य लोकांचे मुख्य अन्न काय आहे? उत्तर आहे तांदूळ किंवा भात. प्रश्न क्रमांक 89. भारतात पिकांचे साधारणपणे किती हंगाम असतात? उत्तर आहे 2. प्रश्न क्रमांक 90. राजस्थानमध्ये कालव्याच्या पाणी पुरवठ्यामुळे कोणत्या पिकाचे उत्पादन प्रचंड प्रमाणावर वाढले आहे? उत्तर आहे गहू. प्रश्न क्रमांक 91. भारतातील पहिला तेल शुद्धीकरण कारखाना कोणता? उत्तर आहे दिग्बोई. तर प्रश्न विचारण्यात आला, दिग्बोई हे ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे? तर उत्तर असणार आहे आसाम. प्रश्न क्रमांक 92. वनस्थिती अहवाल 2017 अनुसार भारतातील एकूण जमिनीपैकी किती टक्के जमीन वनांखाली आहे? उत्तर आहे 21.54%. प्रश्न क्रमांक 93. सामाजिक वनीकरण प्रकल्पात मुख्यत्वे टिंबटिंब या झाडांची लागवड केली जाते. उत्तर आहे निलगिरी. प्रश्न क्रमांक 94. भारत व चीनमधील सीमारेषा कोणत्या नावाने ओळखली जाते? भारत व चीनमधील सीमारेषा कोणत्या नावाने ओळखली जाते? उत्तर आहे मॅकमोहन रेषा. प्रश्न क्रमांक 95. भारतातील कोणत्या राज्यामध्ये उर्दू ही राज्यभाषा आहे? उत्तर आहे जम्मू आणि काश्मीर. प्रश्न क्रमांक 96. अंदमान आणि निकोबार बेटांचा समूह कोणत्या समुद्रात आहे? उत्तर आहे बंगालचा उपसागर. प्रश्न क्रमांक 97. दक्षिण अंदमान आणि छोटे अंदमान यांना जोडणारी खिंड कोणत्या नावाने ओळखली जाते? उत्तर आहे डंकन खिंड. प्रश्न क्रमांक 98. लक्षद्वीप हा संघराज्य प्रदेश लहान मोठ्या 36 बेटांचा समूह आहे. ही बेटे कोणत्या समुद्रात आहेत? उत्तर आहे अरबी समुद्र. प्रश्न क्रमांक 99. कोणत्या राज्यामध्ये ग्रामीण डेअरी प्रकल्प अत्यंत यशस्वी ठरला आहे? उत्तर आहे गुजरात. प्रश्न क्रमांक 100. कोणत्या पर्वतरांगा भारतातील सर्वात प्राचीन पर्वतरांगा आहेत? उत्तर आहे अरवली. तर मित्रांनो, आजचे हे 100 प्रश्न इथे संपतात. असेच अत्यंत उपयुक्त प्रश्न रोज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.